मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि श्रीकृष्ण जींचा जन्म होतो जसा विष्णूजींचा जन्म मृत्यू होतो की नाही, म्हणू लागले नाही. हे तर अजरामर आहेत, सर्वेश्वर महेश्वर. तर शाश्वत स्थान कशाला म्हणतात? धर्मदासजींनी म्हटले की शाश्वतचा अर्थ ज्याचा शेवट कधी नाही होत, सदा राहणारा. आणि तुम्ही श्री विष्णूजीला अमर सांगता. गीताजीचे ज्ञान पण श्री विष्णूजी अर्थात श्रीकृष्णजींनी दिले सांगता. बिलकुल सत्य, धर्मदासजी म्हणाले. तेव्हा परमात्म्याने म्हटले गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये, तुमचा गीता ज्ञानदाता सांगतो, अर्जुन तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर हे अविनाशी कसे झाले महात्माजी? आता पुण्यात्म्यांनो, जसे तुम्हाला सांगितले होते की हे कळून चुकले की खरोखरच आपण चुकीची दिशा पकडून आहोत, परंतु हा मागचा रंग व अहम अभिमान ही काळाची चाल आहे. हे लवकर बरे नाही होत. परंतु परमात्म्याकडे असा हातोडा आहे, याने त्यांना ठीक करेल, मग याने कधीच गडबड नाही होणार. या प्रकारे परमात्म्याने अशा पद्धतीने त्याला प्रश्न केला, तो सुन्न झाला. तर परमात्म्याने म्हटले की तुम्ही तर अजरामर म्हणत आहात, यांचा तर जन्ममृत्यू होतो. आता आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात वाचले की जी व्यक्ती जरा व मरणातून सुटका होण्यासाठी प्रयत्न करते ती त्या तत्ब्रह्मशी आणि सर्व अध्यात्माशी, सर्व कर्मांशी पूर्ण परिचित होते. अर्जुनाने विचारले 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात, तो किम तद्ब्रह्म, की ते तद्ब्रह्म म्हणजे त्या परमात्म्याला जाणण्याने प्राणी केवळ इथून जन्म आणि मृत्यूच्या रोगातून सुटण्याचाच प्रयत्न करतो. ते किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म कोण आहे? मग गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगतो, तो परम अक्षर ब्रह्म आहे. तर हा गीता ज्ञानदात्यापेक्षा तर अन्य झाला. आता धर्मदासजी तर बिलकुल जसा साप हुंगून गेला ना, अशा स्थितीत आले, खूप सुन्न झाले. तर गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य भगवान आहे, ज्याला जाणल्यानंतर मग संसारातल्या कोणत्या वस्तूचा मोह नाही राहत. मग परमात्म्याने सांगितले की तुम्ही आता 8वा अध्याय वाचला. 8व्या अध्यायाच्या 5 व 7व्या श्लोकात गीता ज्ञानदाता अर्जुनाला म्हणत आहे की तू माझी भक्ती कर, मला प्राप्त होशील. गीताजीच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये लगेच म्हटले आहे की त्या परमअक्षर ब्रह्मची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतो आहे, माझे तर एक ओम अक्षर आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण या प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही. आणि जो शेवटच्या श्वासापर्यंत याचे स्मरण करत शरीर त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी जी परमगती आहे त्याला प्राप्त होतो. परमात्म्याने म्हटले ओम पासून मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक.
गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये सांगितले की ब्रह्मलोकपर्यंत सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत. तिथे गेलेले प्राणी पण जन्म मृत्यूमध्ये येतात. तर ही गोष्ट त्या गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62च्या विषयी खरी नाही उतरत. की तुम्ही सांगत आहात की गीता ज्ञानदाता श्रीकृष्ण, परंतु श्रीकृष्ण नाहीये हा. श्रीकृष्णाच्या आत तो काळ बोलत आहे, तरी पण ती बुद्धी तुमची तिथे नाही जाऊ शकत. यासाठी हे मानून चला की तुमचे श्रीकृष्णजी बोलत आहेत. तर ती स्थिती कशी प्राप्त होऊ शकेल? या तुमच्या ओम मंत्राने. ओमने तर ब्रह्मलोक प्राप्त होतो. ब्रह्म लोकात गेलेले प्राणी परतून येतात. तर श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलेल्या त्या वचनाच्या विपरीत गोष्ट होईल. अर्थात तुमचा भगवान ती गती नाही करू शकत. ते शाश्वत स्थान नाही प्राप्त करून देऊ शकत. शाश्वत म्हणजे जसे गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत चौथ्यात स्पष्ट केले आहे की तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक कधीच परतून संसारात नाही येत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे, केवळ त्याचीच भक्ती करा, गीता ज्ञानदाता सांगत आहे. आणि तुमच्या भगवानाचे ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्ती, ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत पुनरावर्तीमध्ये येतात, जन्ममृत्यू होतो. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता सांगत आहे, त्या परमअक्षर ब्रह्मला शरण जा, त्याची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. आणि त्या परमात्मा परमअक्षर ब्रह्मच्या मंत्राचे गीताध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये सांगितले की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. त्या सच्चिदानंद घन ब्रह्मच्या म्हणजे परमअक्षर ब्रह्मच्या मंत्राला मिळवण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांची मजुरी आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे जे नाम आपल्याला दिले गेले आहे, जसे या दिवशी काळाच्या दूतांकडून विशेषतः राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, धन सद्गुरू सच्चा सौदा पंथ, शिरसावाले यांनी काय ज्ञान देऊन ठेवलंय की आपण केवळ परमात्मा, आपल्याला सत्पुरुषाची भक्ती करायची आहे. आणि ही 5ही नावे हे काळाचा जप करत होते. ओमकार, ररंकार, ज्योतिनिरंजन आणि सोहम व सतनाम. आता जोपर्यंत हे सोहम नाम अधिकाऱ्यांकडून नाही मिळणार, ते उलटा परिणाम करते. हे काम नाही करणार बिलकुल. आणि बाकी हे सर्व सतनाम कोणता जप नाही होत. सतनाम हे खऱ्या नामाकडे संकेत आहे, जे 2 अक्षरांचे आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे विशेष करून धन सद्गुरू सच्चा सौदा शिरसावाले यांनी या गोष्टीच्या भीतीने की सामान्य व्यक्ती हे म्हणू लागला की नाम तर जे तुम्ही जप करता ज्योतिनिरंजन काळाचे, सतलोक कसे जाणार, तर त्यांनी नाम बदलले. घरचीच वही आणि काही पण लिहूया, नाम बदलले आणि अकालमूर्त शब्दस्वरूपी राम सत्पुरुष केले. आता हे कुठे प्रमाण या मंत्राचे? कोणी महापुरुषाने जप केला व ते पार झालेत? मग हे काय एक अज्ञान थिअरी बनवतात की संत कोणतंही नाम देऊ दे त्यानेच पार होशील. घरचं राज्य बनवून ठेवलंय. अरे आंब्याचे रोप लावायचंय, आंब्याचं बी कोय आणायला पाहिजे, तीच लावायला पाहिजे. आणि बाभळीचं बी लावून हे मानायचं की आपण कोणतीही बी लावा, आंबे लागतील, आंब्याचं झाड बनेल. तर इतकी चूक आहे आपल्या या अध्यात्म मार्गाची. आता हा दास जिथे तुम्हाला आणू इच्छित होता की जसे गीताध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलंय की ओम तत्सत,
इति निर्देश ब्रह्मणः. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, म्हणजे परम अक्षर ब्रह्म. त्या परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा 3 मंत्राच्या स्मरणाचा जप आहे. आणि याच्या स्मरणाची विधी पण त्रिविध आहे. 3 प्रकार, 3 विधी, 3 प्रकारची आहे, की ज्यांना तिन्ही मंत्र प्राप्त आहेत त्या पुण्यात्म्यांना ज्ञान आहे की या तिन्ही मंत्रांची वेगळी वेगळी भक्ती विधी आहे. आता जसे तुम्हाला प्रथम मंत्र दिला जातो, यात 7 मंत्र आहेत. त्या 7 मंत्रातील पहिला व शेवटचा हा तर परमात्म्याचा आहे, परमअक्षर ब्रह्मचा. आणि मधले जे मंत्र आहेत ते तुम्हाला या जे इथले प्रमुख आहेत, प्रधान आहेत, या प्रधानांचे 5 प्रधानांचे आहेत. गुरुग्रंथ साहेबमध्ये पण या 5 प्रधानांची माहिती आहे की हे पंचप्रधान आहेत. यांचे 5 शब्द आहेत, मंत्र आहेत, परंतु ते गुप्त ठेवलेले आहेत. तर हे मंत्र दिले जातात. ही त्यांची पूजा नाहीये. पूजा तर आम्हाला त्या परमात्म्याची करायची आहे, जो आम्हाला सर्व सुख देईल, जिथे गेल्यानंतर परत कधी संसारात नाही येणार. आपल्याला ते स्थान प्राप्त करायचं आहे, तो परमात्मा प्राप्त करायचा आहे. जसे काल पण उदाहरण दिले होते, जसं हँडपंप लावायचा उद्देश काय आहे? आपले इष्ट आहे पाणी. पाणी मिळवण्यासाठी आपल्याला हँडपंप लावायला पाहिजे. हँडपंप आपला पूज्य नाहीये, तो आपला इष्ट नाहीये. आपले जे लक्ष आहे ते पाणी प्राप्त करणे, हे ते आपले इष्ट आहे. तर त्यासाठी आपल्याला जे यंत्र वापरायचे आहे, प्रयोग करायचे आहे, ते तर एक मजुरी, साधना, एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे त्या परमात्म्याला मिळवण्याची. ते आपले इष्ट नाहीये. तर याच प्रकारे ज्या मंत्राचा आपण जप करतो, कोणी तर ते म्हणतात की भोळे आत्मे, की महाराजजी सत्संगात तर सांगतात की परमात्मा कबीर साहेबांच्या व्यतिरिक्त कोणाची भक्ती नाही केली पाहिजे, कोणाची पूजा नाही केली पाहिजे. आणि इथे येतो तर नाम देतात सुरुवातीला हेच 5ही यांचे. तर पुण्यात्म्यांनो, इथे विवेकाने काम केले पाहिजे. इतके एकदम अस्वीकार नका करू या मार्गाला, कारण की हा मार्ग कधी ऐकला ना पाहिला. आता आपण इथे राहतो, एका सहपरिवारात राहतो आपण. हे समजा जसे मुलगी आपल्या सासरी आणि एकत्र कुटुंबात राहते. यात मोठे दीर जाऊ, धाकटे दीर जाऊ आहेत, सासू सासरे व नणंद पण आहेत. आता ती सगळ्यांचा सत्कार करते, आदर करते, आणि सगळे ते काम जशी तिची कर्तव्य असतात, प्रत्येकाच्या आज्ञेचे पालन करत ती सर्व कामे करते. ती आदर सगळ्यांचा करते, सत्कार सगळ्यांचा करते यथोचित. परंतु ती पूजा आपल्या पतीचीच करते. तिची आस्था तिच्या पतीवरच राहते. भलेही कुटुंबात राहताना ती वरून हा विशेष दिखावा नाही करत, परंतु तरी पण तिच्या हृदयात जी जागा आपल्या पतीची आहे, एक पतिव्रता मुलीची, दुसऱ्यांसाठी नाही राहू शकत. तर मग सगळ्यांचा सत्कार करते, अतिथी आले तरी त्यांचा आदर सत्कार करते, आणि सगळ्यांशी मृदू बोलते, गोड व प्रेमाने बोलते. आणि पुण्यात्म्यांनो, तिची आस्था आपल्या पतीमध्येच राहते. अंडरस्टूड आहे हे. आणि जेव्हा ते आपल्या परिवारापासून वेगळे होतात, ते पतिपत्नी, अशी तर एक वेळ येते सर्वांनी वेगवेगळे व्हायचेच आहे. तर तेव्हा ते वेगळे होतात आणि तिच्या वाटणीच्या ज्या काही वस्तू आल्या आहेत वाटणीमध्ये, ते सारे उचलून, आपला चमचा पण नाही सोडणार छोटासा, पण जो तिच्या वाट्याला आलाय, आणि सारे उचलून आपल्या पतीच्या घरात ठेवेल. सारे पूर्ण सर्व उचलून घेऊन जाईल. तर त्यावेळी तिची कोणतीही आस्था राहत नाही परिवाराच्या अन्य व्यक्तींशी. परंतु ही वेगळी गोष्ट आहे, आदरणीय तरीही आहे. परंतु आता समजले की तिची आस्था कोणामध्ये होती आणि पूजा कोणाची करत होती. तर पुण्यात्म्यांनो, असेच आपण इथे एका एकत्र परिवारात राहतो. हे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, दुर्गाजी
हे आपल्यापासून दूर नाहीयेत. हे आपलेच भाऊ बहीण आहेत. यांनी जन्मजन्मांतरात काही चांगले पुण्य करून हा हुद्दा प्राप्त करून ठेवलाय. आता यांच्याबद्दल आपल्या मनात द्वेष येणं ही मूर्खतेची ओळखच होईल. हे आपले मित्र आहेत. जसे आपण दुसऱ्यांबरोबर सर्वांबरोबर प्रेमाने राहतो, तर असेच हे आपले एक प्रधान आहेत इथले. यांना काही एक शक्ती देऊन ठेवली आहे, एक नियंत्रक शक्ती, आणि ती आपल्याला इथल्या सर्व सुविधा आपली जी लिहिली आहे आपल्या कर्मात ते हेच प्रदान करतात. तर यासाठी यांची ही पूजा नाहीये. हे एकत्र कुटुंबात आपण आपली मजुरी करत आहोत आणि जेव्हा आपण इथून निघू तेव्हा आपल्याला या सर्व भगवानांकडून नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यायला लागेल, या सर्व साहेबांकडून. आता भगवान साहेब राम कोणाला म्हणतात याचे थोडेसे प्रमाण इथे देतो. जसे एक तहसीलदार आहे, त्याला पण साहेब म्हणतात, आणि SDM ला पण साहेब म्हणतात, तर आणि DC ला पण साहेब म्हणतात, कमिशनरला पण साहेब म्हटले जाते, मंत्र्यांना पण साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्याला पण साहेब म्हणतात, आणि प्रधानमंत्र्याला पण साहेब म्हणतात, राष्ट्रपतींना पण साहेब म्हणतात. हे सर्व साहेब म्हणूनच ओळखले जातात. परंतु या साहेबांच्या शक्तीत दिवस व रात्रीचं अंतर असतं. खरे साहेब कोण आहेत? आपल्या देशाचे राष्ट्रपती. ते वास्तवात ते साहेब आहेत, म्हणजे सगळ्यांचे मालक आहेत. तर अशाच या अन्य जितक्या पण पदपोस्ट आहेत, श्री गणेशजींची, श्री विष्णूजींची, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी, दुर्गाजींची, श्री दुर्गाजी देवींची आणि ब्रह्माजींची, हे पण भगवान साहेब म्हटले जातात. परंतु यांची या प्रकारे यांची तुलना करणे हे किती मोठे साहेब आहेत. श्री ब्रह्माजी रजोगुण विभागाचे मंत्री एका ब्रह्मांडात, श्री विष्णूजी सत्वगुण विभागाचे मंत्री या एका ब्रह्मांडात, आणि तिन्ही लोकांवर यांची ही सत्ता आहे. हे विभागीय मंत्री आहेत. आणि तमोगुण विभागाचे भगवान शंकरजी. तर हे तर फक्त एका ब्रह्मांडात तिन्ही लोकात मालक आहेत, ते पण एका विभागाचे. आणि यांचा पिता जो आहे तो 21 ब्रह्मांडांमध्ये एक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे, हे समजा. तर हा ब्रह्म जो आहे तो केवळ 21 ब्रह्मांडांचा साहेब आहे. गीताजीच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष आहेत. 3 पुरुष म्हणजे प्रभू. एक क्षरपुरुष. क्षरपुरुष तर हा ब्रह्म आहे, ज्योती निरंजन, याचे 21 ब्रह्मांड आहेत. आणि अक्षर पुरुष आहे, ज्याचे 7 शंख ब्रह्मांड आहे, ज्याला परब्रह्म पण म्हणतात. संतांच्या वाणीत पारब्रह्म आहे. जो पारब्रह्म आहे तो या परब्रह्मपेक्षा वेगळा आहे. तो पारब्रह्म वेगळा आहे. एक तर परब्रह्म, जसे ब्रह्मच्या पुढचा पर दुसरा, आणि एक पार म्हणजे सर्वात वरती. तो गीताजीच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये सांगितले की उत्तम पुरुषत्व अन्य परमात्मा इति उदारता य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1च्या उत्तरात, गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये उत्तर देताना गीता ज्ञानदाता सांगतो तो परमक्षर ब्रह्म आहे. तर हा जो अक्षर पुरुष आहे हा तर 7 शंख ब्रह्मांड, नील पद्म शंख ब्रह्मांडाचा 7 शंख इतका मोठा साहेब आहे. आणि तो परमक्षर ब्रह्म उत्तम पुरुषत्व अन्य हा असंख्य ब्रह्मांडांचा संपूर्ण नियंत्रक आहे. हा सगळ्यांचा मालक आहे. ते कबीर देव आहेत, कबीर साहेब आहेत. ते काशीमध्ये धानक विणकराच्या रूपात राहत होते. आता आपण परतून येऊया त्याच प्रसंगाकडे. आता धर्मदासजींना परमात्मा हे ज्ञान देत आहेत की बाबा तुमच्या श्रीमद भगवत गीतेत गीता अध्याय नंबर
17च्या श्लोक नंबर 23 मध्ये परमअक्षर ब्रह्मची ती पूजा साधना करण्याचा, त्याला मिळवण्याचा हा मंत्र आहे, दुसरे काही नाही. श्रीमद भगवद्गीतेत ना तर हरे राम हरे कृष्ण राधे राधे श्याम मिलादे, ना सीताराम, आणि नाही ओम नमः शिवाय, ना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे मंत्र कुठून घेऊन आलात आपण? हे मंत्र कुठून आणलेत आपण? गीताजी अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 मध्ये तुमच्या गीतेत लिहिलंय की शास्त्रविधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, ना त्यांची गती होते, ना त्यांना सुख मिळते, ना सिद्धी प्राप्त होते. तर युसलेस आहे, कशाला फुकट ओळजी व्हायची? आता धरमदासजींनी सर्व काही ऐकले तर परमात्मा सांगत आहेत की 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतो की त्या श्लोकात सांगितले की त्या परमात्म्याची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. त्याचा मंत्र सांगितला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात की हा मंत्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो पण तुम्ही जप करता, इति निर्देशः, अंतिम आदेश तुमच्या गीताजीमध्ये ओम तत्सत इति निर्देशः, निर्देश म्हणजे दिशा, आज्ञेवरून, याच्या व्यतिरिक्त कोणता मंत्र नाही. आणि तुम्ही म्हणता की हे पुराणात लिहिलंय, याच्यात लिहिलंय. तर पुराण वेगळी गोष्ट आहे. पुराणे कोणी ऋषी आणि या ब्रह्माच्या स्तराची आहेत, आणि गीता व वेद जे आहेत ते भगवानाने दिलेले ग्रंथ आहेत, ते परमात्म्याचे विधान आहे. आणि पुराणामध्ये जो आदेश आहे कुणा अन्य ऋषी आणि या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्तराचा आहे. हे भगवान नाही आहेत. हे विधान नाही सांगू शकत, परमात्म्याचे बदल नाही करू शकत. सांगू शकतात, वेदांच्या अनुसार सांगत असतील तर कोणतीही अडचण नाही, कोणीही सांगा. आणि गीतेच्या अनुसार सांगतात तर जसे आपण वेद व गीतेला सोडून पुराणांच्या आधारे भक्ती करतो, तर कुणा ऋषींच्या आदेशाचे पालन करतो आपण, आणि तो आदेश जर वेद विरुद्ध आहे तर तो अपराध आहे. जसे एक मित्र होता एका व्यक्तीचा, फौजदार SHO, आणि त्याचा कोणी शेजारी त्याने खूप त्रास दिला होता त्याला. आपला मित्र SHOला त्याने सांगितले, असा असा एक व्यक्ती मला खूप त्रास देत आहे, की काही उपाय सांग. त्याचा मित्र SHOने सांगितले की तू मार त्याला काठीने, मी बघून घेईन. त्याने मारले. आता त्याने जोशात येऊन आदेश मानला त्याचा आपला मित्र SHO याचा. आपल्या शेजाऱ्याबरोबर भांडण केले. भांडणात त्याच्या कानाला काठी लागली आणि मेला त्याचा शेजारी. आता तिथला प्रभारी होता हाच SHO. तो घेऊन आला पकडून त्याला, आपल्या त्या मित्राला, कारण की त्या नालायकाने आपल्या एका मित्र अधिकाऱ्याच्या आज्ञेचे पालन करून राजाचे विधान तोडले. राजाचे विधान असे होते की जर कोणी कोणाचा मृत्यू, कोणाची हत्या करेल तर त्याला शिक्षा मृत्यूदंड मिळेल. आता त्या राजाचे विधान तुटल्यामुळे आपल्या मित्राच्या आज्ञेचे पालन करण्याने त्याला शिक्षा मृत्यूदंडाची झाली. तर परमात्मा सांगतात की कबीर साहेब, की तुम्ही त्या वेद आणि गीतेच्या व्यतिरिक्त अन्य कोणती साधना करता तर तो आदेश भगवानाचा नाही, विधान नाही परमात्म्याचे. तुम्ही परत कोणत्या SHOच्या आज्ञेचे पालन करत आहात, ऋषी आणि या महर्षींच्या. त्यांच्या सांगितलेल्या अज्ञानाला ग्रहण नका करू. तर तुम्ही जी साधना करत आहात धर्मदासजी, एक पण गीतेतील नाही, आणि गीताजीचा पाठ रोज करता. आता धर्मदासजी अत्यंत सुन्न झाला, परंतु अभिमान काळाची तरी पण काही ना काही राहिली आतून प्रेरणा. आता काळ प्रेरणेने त्याने म्हटले की हे जिंदा, तू मुसलमान आहेस, यामुळे तू आमच्या हिंदू देवतांबद्दल अशा गोष्टी करत आहेस त्यांच्याविषयी. तुला माहित आहे, आम्ही कोणतीही जीवहिंसा नाही करत, आम्ही कोणाचा आत्मा दुःखी नाही करत. तू कशी गोष्ट सांगत आहेस? तू तर सर्व आमच्या देवतांचा अपमान केलायस. आता परमात्म्याने पाहिले की यांच्यात काळ आलाय. आता हा एक नाही ऐकणार तुझं
आपलं सगळ्यावर पाणी फिरेल. परमात्मा अंतर्धान झाले त्याच्या समोरून, एकदम अदृश्य झाले, गुप्त. आता धरमदासजी लागले पाहायला. त्याला तर घाम फुटला. धरमदासजींनी विचार केला, होय होय, मी तर जुलूम केला. पहाते किती चांगले ज्ञान सांगत होते. आता या ज्ञानाला ऐकून पुण्यात्म्यांनो, जो माणूस असेल तो एकदम गडबडून जाईल, चुकीचं कृत्य नाही करू शकत, तो साधना नाही करू शकत. याला स्वीकार करा, नाहीतर नका करू. ती अशी स्थिती होऊन जाते. एक वेळेस हा दास औरंगाबादमध्ये सत्संग करत जात होता, जेव्हा आमचा आस्था चॅनेल बंद केला होता औरंगाबादमध्ये. आम्ही त्रास खूप भोगलाय पुण्यात्म्यांनो, तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी भगवानाचा. आमच्याबरोबर खूप उद्धटपणा झाला, परंतु हिंमत नाही हरली. आम्हाला माहित होतं की हा परमात्म्याचा संदेश त्याच्या आत्म्यांना प्रसन्न करेल, आवडेल कदाचित 10 दिवस उशिरा. तर तिथे आम्ही सत्संग करत होतो. प्रोजेक्टर आमच्या बरोबर. हे परमात्म्याने दिले आहे, ही उपकरणे. हे माणसाच्या बुद्धीने नाही बनवलेलं, हे गॉड गिव्हन माइंड आहे. कारण माझी मुले सहजपणे या सद्ग्रंथांना समजू शकतील, वाचू शकतील. तुम्हाला शिक्षण द्यायचा काय उद्देश होता? 3 युगे होऊन गेली, कधी शिक्षण दिले नाही परमात्म्याने. शिक्षण तर बेईमान बनवते, परंतु थोडेसे बेईमान बनवणे याकरता आवश्यक वाटले की हे चांगल्या प्रकारे दुधाने पोळलेले लस्सी पण फुंकून फुंकून ग्रहण करतील, कायमसाठी चिकटून राहतील माझ्यासोबत. आम्ही तिथे प्रोजेक्टरवर हे सगळं काही दाखवत होतो. आता ते बुद्धिमान लोक, जवळपासच थोडेसे भक्त येत असतात, संगत 200-400 मुश्किलीने, आरामात. खूप सगळं प्रोजेक्टरवर दिसत होतं साफ. ते घरी जाऊन तपासत होते. 5 दिवसांचा सत्संग होता. पहिल्या दिवशी ऐकले, नोट करून घेतले पटापट. त्यांनी घरी जाऊन तपासले, कारण घरोघरी ठेवले सगळ्यांच्या गीता आणि हे पुराण. त्यांना फसगत झाल्याचं जाणवलं. दुसऱ्या दिवशी आले, परत विचार केला त्यांनी, नाम घेऊया. नाम घ्यायला जेव्हा विचार केला तर त्यांना नियम सांगितले. ते म्हणू लागले, श्राद्ध तर आम्ही जरूर काढू, अस्थी तर आम्ही अवश्य उचलू. ही काही गोष्ट झाली? हे नियम तर आम्ही नाही पाळू शकत. नियम नाही पाळू शकत तर आम्ही नाही मंत्र देऊ शकत. तर त्यांनी उपदेश नाही घेतला, परंतु त्यांनी एक सत्य सांगितले की आता आम्ही कुठलेच नाही राहिलो. आता ते रामकृष्ण हरची भक्ती नाही करू शकत आणि ही आम्हाला नाही भेटली. आता आमचं काय होईल? तर त्यांना समजावले गेले की तुम्ही दीक्षा घ्या आणि भक्ती करा जी करायची आहे. ते म्हणाले परत बघू. मग आलो आम्ही तिथून. परत कधी बघणार ते? तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला ऐकून स्वतः त्यांनी म्हटले की आता ती भक्ती तर आम्ही नाही करू शकत, त्या योग्य नाही राहिलो, इकडचे ना राहिलो ना तिकडचे. त्यांना तर फक्त काळाने तर कितीतरी खड्डे खणून ठेवलेत, कशात तरी फसेल हा. आणि सगळी गोष्ट मान्य केली आणि म्हणाले श्राद्ध तर काढायला पाहिजे आपल्या पूर्वजांचे. आता इतका वेळ असत नाही की या सर्व विषयांवर त्याला थोड्याशा वेळात समजावू शकू. तर त्यासाठी सर्व ज्ञान हे अध्यात्म ज्ञान तुम्हाला समजले पाहिजे, राहून राहून ऐकले पाहिजे, तर तुमची गोष्ट पक्की होऊन जाईल. तर सांगायचा भाव हा आहे की या ज्ञानाला ऐकून जो जराशी बुद्धी ठेवत असेल, इतर साधना नाही करू शकत या पृथ्वीवर, तर मग काय झाले धरमदास जींनी? आता ना तर ती भक्ती करू शकत होता, आपली जे घेतले होते कागदपत्र सगळे ठेवून दिले ठरवून. आता म्हणाले काय करू यांचे, हा मंत्र गीतेत नाही आणि आपण तर हेच रटत आहोत. आता रात्री झोपला आणि रडे आतल्या आत की हे भगवान, आता कुठून तरी तो संत साधू परत येऊ दे. हे दाता, मी तर मुळीच वाद नाही घालणार, विवाद नाही करणार. आता काय करू? मी तर पूर्णतः ठगलो गेलोय, माझे तर सगळेच लुटले गेले. ही भक्ती तर करायची अजिबात इच्छा नाही होत. पूर्ण रात्र अशीच कूस बदलत बदलत वेळेवर उठला. आता त्याने विचार केला जेवण बनवू.
उठल्यानंतर जेवण बनवण्यापूर्वी पहिले लिंपणे पुसणे क्रियाकार्य पूजेची सर्व सामुग्री गोळा करत असे. पोळी बनवू लागला वेळेवर उठून. आता काय करू सांगा, अजून तर काही काम राहिलं नाही. आता जेवण बनवण्यासाठी जंगलातून लाकडे तोडून आणून ठेवली होती संध्याकाळी. सकाळी वेळेवर म्हणजे सूर्य उदय होण्याच्या आधी लाकडे पेटवली. एक मोठे लाकूड, अन्य सहयोगी लाकडे लावून चूल पेटवली. अग्नी लावला, प्रज्वलित केला. आपले जेवण बनवले, भाजी बनवली, मग पोळी बनवली. हळूहळू ते लाकूड जळत जळत चुलीजवळ आले, मागचा भाग त्याचा. तोपर्यंत सूर्य उदय होऊ लागला. प्रकाश खूप चांगला झाला. आता त्याची दृष्टी कुठे गेली? त्या मोठ्या लाकडाच्या मागच्या भागाकडे. टोकावर ती पोकळ होती, आतून पोकळ होते आणि त्याच्या आत मुंग्या होत्या. मुंग्या आपली अंडी घेऊन घेऊन बाहेर पडत होत्या आणि त्या लाकडाच्या मागच्या भागावर काही अर्धवट ओले असल्यामुळे, जळाल्यामुळे एक तरलसा पदार्थ तेलासारखा उकळत होता. त्याच्या मागच्या भागावर एक थोडेसे अर्धवट ओले लाकूड असेल थोडे बहुत, तर त्याचा एक असा तरल पदार्थ मागे उकळत होता, मागच्या भागावर उकळत राहतो. आता तर पुढे अग्नी चालू होता. बाहेर निघायचा प्रयत्न करतात तर त्यावर पडून पडून तिथे जळत आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? भीमराव कसळू राठोड. आपण कोठून आलात? मुक्काम पोस्ट धानोरा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. आपला व्यवसाय काय आहे? माझं व्यवसाय आहे, शेती करत होतो आणि काही आयुर्वेदिक फॉर्म्युले बनवत होतो आणि ती फॉर्म्युले देत होतो. हे माझं व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/5/2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? भगतजी, ह्याच्या पहिलं आम्ही बंजारी समाज असल्यामुळं देवीची उपासना करत होतो, तुळजाभवानीची, आणि नवस करत होते. तिथं आमचे वडील जे होते आणि ते बळी चढवत होते, बकरे कापत होते. अशी ती परंपरा पूजा आमच्या समाजानुसार करत होते. पण आता तुम्हाला एक असं सांगायचं की माझं जो जीवन होतं की एक मनुष्य शरीर असता मी गध्याच्या प्रमाणे माझं जीवन व्यतीत करत होतो. कारण मी माझ्या जीवनातनी की 12 वर्षाचा होतो त्यावेळेस पासून लोकांचे 10 रुपये महिन्यानं महिने भरायचे, 30 दिवसाचा एक महिना, 10 रुपये महिने, असं माझी जीवन कहाणी. त्याच्यातनी फार दुःख आणि कपडे बी मला घालायला मिळत नव्हते. एवढी देवीची उपासना करून आणि धरणं खोदायचे, नर्सऱ्या खोदायचे, तरी घर राहायला नाही, कपडे नेसायला नाही, अशी अवस्था असताना मग पुढं असं आलं जीवनातनी. लग्न झाल्याच्या नंतर आमचे एक चुलते एका संताचं नामदान घेतलं होतं. त्या संताचं नाव होतं बन्सीलाल महाराज म्हणून. तो कबीरपंथी होते आणि कबीरपंथी होते. त्यानं त्याचं नामदान घेतलं. मग आम्हाला म्हणायचं, अरे तुम्ही एवढे कष्ट करता, तुम्ही एवढं हे करून तुमच्या एवढ्या फजित आहे जीवनात आणि तुम्ही काही केल्यानं तुम्हाला काही पुरत नाही, तुमची आर्थिक बाजू बरोबर नाही आहे, तुमची आर्थिक बाजू बरोबर नाही आहे. तुम्ही असं करा की गुरु केल्याशिवाय कोणतंही माणसाला तरणोपाय होऊ शकत नाही, हे जीवन मुक्त होऊ शकत नाही, कारण जीवन बार बार मिळत नाही असं म्हणायचे ते. आणि मिळे ना पुन्हा या शरीरी तुम्हाला, असं म्हणायचे. सत्संग करत होते आणि सत्संग करत होते. त्या सत्संगात जात होते. आम्हाला आग्रहाची विनंती करत होते, बाबा तू चाल ना माझ्या संग सत्संगात, नुसतं ऐक, नंतर तू नामदान घे त्या संताचं. म्हणलं हरकत नाही. मग चुलतेच्या म्हणल्यावर आम्ही सत्संग ऐकायला गेलो आणि सत्संग ऐकत होतो. मग ते गुरुजीला, ते जे महाराज होते पहिले, त्या महाराजाला सांगितले की बाबा हे नामदान घेणार आहेत आणि ह्याला नामदान द्या.
मग मी विचारलं त्याला गुरुजीला, गुरुजीला म्हणलं की हे पंथ कोणता आहे? तर म्हणे कबीर पंथ आहे. आणि पंथाचं नाव काय? तर बेनामी कबीर पंथ. म्हणलो बेनाम म्हणजे काय हे मला समजून सांगा, मला कळलं नाही बेनाम म्हणजे काय. तर मला सांगायचे ते की देह जन्म आधी रूप नाही नाम म्हणून बेनाम पंथ माझा, असे सांगायचे. असं सांगितल्याच्या नंतर मी म्हणलो की असं कसं बाबी बेनाम पंथ, हे कसं आहे, भक्ती कशी आहे? तर मला असं त्यानं समजून सांगितलं, रे बाबा तुनं बिगर कानाचे लोक पाहिले? मी म्हणायचो नाही. अरे आहेत ना खीट बहिरे. मग माझ्या डोक्यात उजीड पडलं. म्हणलं बरोबर आहे. मग म्हणायचे बिगर डोळ्याचे पाहिले? मी म्हणायचं हो. आंधळे. आणि मग म्हणे बिगर तोंडाचे पाहिले? हो मुक्के. म्हणे बिगर नाकाचे पाहिले? म्हणलो नाही. अरे बिगर नाकाचे तर है, ते नाक काय काम करते? श्वासोश्वास. मग श्वासोश्वास तुम्हाला दिसतंय का? आहे का तुझ्याकडं? म्हणलो आहे. मग सांग कसा आहे? काळा आहे, पांढरा आहे, लाल आहे, पिवळा आहे, लहान आहे, मोठा आहे, कसा? म्हणलं हे तर सांगता येत नाही. मग असंच परमात्मा जो आहे तो निराकार आहे, त्याचा प्रकाश पाहू शकतो आपण. आणि ते जी क्रिया आहे ती क्रिया आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्या क्रियानुसार तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि तो जो परमात्मा आहे स्वरूप परमात्मा ती रूपात येऊन दर्शन देते. असं त्याच्या बोलल्यावर काही शब्द मला त्याचे पटल्याच्या नंतर मीनं त्याचं नामदान घेतलं. आणि त्या जी महाराज होते बंशीलाल महाराज, त्यानं असं नामदान दिलं की सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि पद्मासन टाकायचं आणि पद्मासन नाभिस्थानी असे हात जोडायचे. असे हात जोडून अंगावर एक पांघरून घ्यायचं, दिवा असेल किंवा लाईट असेल ते माळवायचं आणि मग त्याच्यात बसून आणि ध्यान करायचं. आणि ते होतं की आज गुरुजीनं आपल्याला तो जो नाम आहे आणि तो नाम आज गुरुजीनं आपल्याला दुसऱ्या स्थितीत देतात. गुरुजी त्याला सतनाम म्हणतात. तोच नाम आम्हाला त्या गुरुजीनं त्यावेळेस दिलं. आणि त्यावेळेस ते नाम दिल्याच्या नंतर त्या नामाचं पद्मासन टाकून घालून मांडी नाभिस्थानी हात जोडून या लक्षाचा अंश केला हा जप जाप करण्याला. आणि मग जप करता करता मला असा छंद लागला त्याचा की मी 2-2 घंटे 3-3 घंटे ते करायला लागलो. आणि पाहायचं, कारण दुःखी माणूस भक्ती, कारण त्याला हे संसाराचं एवढं मोठं दुःख होतं, खायला अन्न मिळत नव्हतं, कपडे नव्हते, पैशाची आर्थिक बाजू बरोबर नव्हती. तर मग हे परमात्मा कुठं भेटल, मला परमात्मा प्राप्त होईल आणि परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर माझी ही अवस्था राहणार नाही असं मला वाटत होतं. त्यासाठी मी एवढं चिकाटीनं ती भक्ती करायला लागलो की मी त्याच्याशिवाय दुसरं काहीच पाहत नव्हतो. तर मला त्या भक्तीत असा अनुभव यायला लागला की कधी असं पांढरं यायचं डोळ्यासमोर, अशी लाट यायची पांढरी, आणि कधी हिरवगार असं दिसायचं लंबी, कधी चित्रबित्र दिसायचं, कधी लाल दिसायचं, कधी पिवळं दिसायचं, आणि कधी काय व्हायचं, आवाज यायचं डन 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 टन टन टन, असे 10-20 प्रकारचा असा आवाज ऐकायला यायचं. मी गुरुजीला सांगू, आमच्या जी ती महाराज होती त्याला सांगू मला असं व्हायला लागलं. तर ते सांगायचे, बाबा हे तर तत्वाचे रंग आहेत, हे 5 तत्वाचे रंग आहेत, हे पृथ्वी तत्व आहे, हे पिवळा आहे, हे वायू तत्व आहे, हे हिरवा आहे, हे जल तत्व आहे, हे पांढरा आहे, हे आकाश तत्व आहे, हे चित्रवित्र आहे, नीलवर्ण आहे, आणि हे अग्नितत्व लाल आहे, असं आम्हाला समजून सांगायचे. अरे ते आवाज तुला ती धून ऐकायला यायला लागली असं ते सांगायचे. आणि त्या महाराजाची अखंड सेवा अशी केली की जीवाभावानं जिथंही सत्संग असलं आणि खेड्यानं सत्संग व्हायचे. या 4 जिल्ह्यातनी सतनाम एकमेकाला जर गुरुभाऊ भेटलो तर आम्ही सतसाहेब करत होतो. आणि सतसाहेब हे मला नामदान झालं 84 मध्ये झालेलं आहे त्या महाराजाचं नामदान. आणि मग असं कुठं पत्र पाठवायचं, या खेड्यावर सत्संग आहे तुम्ही तिथं हजर होऊन जा, तर आम्ही तिथं हजर व्हायचं आणि परमात्म्याच्या बाण्या पाठ करायच्या आणि 1 तारी घ्यायची हातात आणि 1 तारीवर 12-12 घंटे भजन करायचं. 1 तारीवर परमात्म्याच्या बाण्या म्हणायच्या. पण बाण्या म्हणायची ती आम्हाला काही समजायचं नाही. धर्मीदासाची बाणी होती, पग बिन पंत मार्ग बिन मार्ग, बिना पंख हंस उडाया, चले तो खोज मंडे नहीं उनके, बेगाम जाय समाया रे धर्मी व्हा मारो हंस रमाया. म्हणत जाऊ, पण त्याचं काही आळंगा करून म्हणे हे दुसऱ्या भाषेतही ते महाराज म्हणायचे, हे मला भाषा येत नाही, हे समजून सांगता येत नाही. मग अशा बाण्या पाठ करायची, पण ते कोणी त्याचं आम्हाला समजूत करून सांगत नव्हते.
मग आम्ही स्वतःला सांगत होतो आणि मग दुसऱ्याला ठसकावून सांगत होतो, हम जिसका नाम लेते हैं वो नाम लिखने में नहीं आता है, ते लिहिण्यात येत नाही, दिखाना जाई, बोलाना जाई, कहाना जाई, असं लोकांना सांगायचं. आणि मग कसं, आता त्याला विचारायचं कसं बाबा, कसं, तर आम्ही त्याला सांगायचं, ते सांगायचे आम्हाला, गुरुजी की तुम्ही फुल पाहिलं पण फुलातलं वास पाहिलं का, कसं हे सांगा. ऊस पाहिला पण ऊसातली गोडी पाहिली का, ती सांगा. तर असं सांगितल्याच्या नंतर ती आम्ही मुकेच होत जाऊ, त्याच्या समोर बोलत नव्हतो, कारण असं ती अनुभव सांगत होते. आणि असं करता करता पुष्कळ दिवस निघून गेले. नंतर का झालं, ती महाराज शिव व्हायचं, तर त्याला मी पाठीवर त्याला बसून अशी सेवा केली त्या गुरु महाराजाची. आणि नंतर ते त्याला विचारत होतो की आता तुम्ही गेल्याच्या नंतर हे कोणाला दिसाल, आणि गुरु वंशावळी सांगा. तर एक स्वानंद लेरी म्हणून पुस्तक होतं, त्याच्यातनी गुरु वंशावळी लिहिलेली होती. शीतलदास, लक्ष्मणदास, हरिदास, लकडदास, भवानीदास और बंशीलाल दास. म्हणलं आता ह्याच्या पुढे तुम्ही कोणाला देणार, हे जे हे पण हे मार्ग कोणाला देणार. तर ते सांगायचे की याच्यातनी आता 2-3 लोक तुम्ही द्यायच्या लागीचे, पण माझं मन व्हावं लागलं की कोणाला द्यायचं नाही, आदेश नाही व्हावं लागलं मला वरून की हे कोणाला चालवायसाठी द्या म्हणून. असं झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर आखरीची 4 ठाणा म्हणून येते मराठवाड्यातनी, ती संगत केली आम्ही. आणि संगत करून मला घरी वाटी लावलं रिसोडहून. रिसोडला राहत होते ते महाराज, प्रथम गाव त्याचं रिसोड होतं, तिथून घरी गेलो नाही तर त्याच रात्री ते शिव झाले. आणि मनानं जी ती यशोदा माय होती, जी धर्मपत्नी होती, ते एका घरासंग त्याचं लगाव होतं. ती पाटील समाजाचं घर होतं आणि मोतीराम पाटील हे कार्य इथून पुढं हे चालवतील. ती मला काही पटलं नाही. तर मग एक आणि अशीच महात्मा आलती एमपीतून आणि त्याची सेवा माझ्या घरी 3 वर्षे केली. 3 वर्षे केल्याच्या नंतर त्याच्यापासून मी आयुर्वेदाचार्य बनलो आणि औषधाची काही फार्मोरी करायला लागलो. नंतर स्वतः त्यानं मला आदेश दिले की तू आता नामदान देणं सुरू कर. आणि मी स्वतः महाराज बनलो, वक्ता बनलो. वक्ता बनून सर्वाला सांगायला लागलो, ज्ञान सांगत होतो, आसनावर बसून ठसकावून सांगत होतो सर्वाला. आणि मग ही करताना लोक माझी पूजा करत होते, पाय कोपरात धरून धुत होते, गळ्यात फुलाची माळ टाकत होते, चंदन लावत होते, पूजा पाठ सर्व करत होते. आणि अशी मान बढाई सुरू झाल्याच्या नंतर मग मला चरित्र सर्वात चांगलं आवडत होतं रामाचं, कारण तो पुरुषोत्तम रामजी, त्याचं चरित्र आठवायचं मला. ते आठवल्याच्या नंतर मी काय केलं, आणि राजस्थान जयपूरमधून रामलल्ला का परिवार आणलं सर्व. राम, लक्ष्मण, सीता, हनुमानजी मंदिर बांधलं. त्या मंदिरात त्याचं प्राणप्रतिष्ठा करून अयोध्याहून काही महात्मा बोलवले, शंकराचार्य आचार्य बोलवले मोठे मोठे, आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून आणि त्याला स्थापन करून तिथं मग कार्यक्रम सुरू झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच सद्भक्तीच्या शोधार्थ होते आणि या सद्भक्तीसाठी आपण विविध संतांची नामदीक्षा घेतली आणि आपण कबीर पंथाशी पण निगडीत होतात. परंतु मला असं विचारायचं आहे की आपण गुरुपदावर पोहोचले होते आणि लोकांना उपदेश देत होते. असं असताना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे आपण कसे वळाले आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आपण कशी घेतली? बघा सर, संत रामपालजी महाराजच्या इकडं वळायचं एक कारण, ती कारण असं झालं. बघा तुम्हाला सांगतो, आमची जी गुरुभाऊ होते एक गजानन नावाचे, आणि ते भागवत सप्ताह करायचे. आणि भागवत सप्ताह करून ते भागवत सप्ताह 12 वर्षे आम्ही एकत्र केलं आमच्या राम मंदिरावर. 5-5 हजार लोकांचा भंडारा करायचं तिथं, 5-5 हजार लोकांना जेव घालायचं, अशी सेवा असताना मग एक दिवस असा आला की त्यानं ती टीव्ही खोलली. टीव्ही खोलल्याच्या नंतर त्या टीव्हीत ती संत रामपालजी महाराजाचे सत्संग चालू होते. त्याच्यातनी सतसाहेब त्यानं ते सत्संग ऐकल्याबरोबर सत्संग झाल्याबरोबर मला फोन लावलं. मला म्हणलं, महाराजजी, मला महाराज म्हणत होते, महाराजजी असं सत्संग या साधना चॅनलवर या लागलेलं आहे, तुम्ही उद्यापासून अवश्य आहे का, असं म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या रोजी मी बी माझ्या इथं टीव्ही खोलून ते सत्संग बघायला लागलो. टायमिंग सांगितलं 7:30चं आणि त्या टायमानुसार सत्संग आम्ही पाहिलं. आणि त्याच्यावर त्यावेळेस त्याच रोजी परमात्म्यानं संत रामपालजी महाराजानं
आणि सृष्टी रचना खोललेली होती आणि ती सृष्टी रचना सांगायला लागले सृष्टी रचना ऐकल्याच्या नंतर. आणि मी तर असं झालो आणि जी माझे प्रश्न होते, जी मीनं बाण्या पाठ केलेल्या होत्या, त्याचे सर्व उत्तर त्याच्यात मला भेटायला लागले. पग बिन पंत मार्ग बिन पंखा हंस उडाया, चले तो खोज मंडे नाही उनके, बेगाम जाए समाया रे धर्मी वहा मारो हंस रमाया. हे सर्व त्याच्यात मला प्रश्न मिळायला लागले. म्हणलं हे परमात्मा. आणि मग त्या रोजी माझे होश उडाले. त्या रोजपासून मी सत्संग पाहायला लागलो आणि पाहता मग सर्व जे जगातले आपल्या भारतातले जे धर्मगुरू आहे त्याला आमंत्रण दिलं होतं संत रामपालजी महाराजानं की ज्ञान चर्चा करायसाठी. आणि ते ऐकल्याच्या नंतर मी म्हणलो आपण कुठं अटकलेले हो आणि आपण जे करायला लागलो हे सर्व खोटं आहे, हे खरं नाही आहे, हे सत्य नाही आहे, हे परमात्मा. मग त्यावेळेस मी संत रामपालजी महाराजाला अर्जी लावली, तुझा अनेक काही न मागू देवा, तुझा विसरण व्हावा, माझे मन राहो तुझे पाया मज घडो, संताची या सेवा, हे करुणा सिंधू, हे दयावंत, हे विश्वापक, हे मन रमन, हे राजीव नयन, हे परमगुरु परमात्मा, ब्रह्मांडी नायका, या ब्रह्मांडाचा नायक हे. आज तुझं मी 12 महिन्यापासून सत्संग ऐकतो, पण या दासाला मला कधी शरणात घेतो आणि कधी मला तिथं बोलून तुझं नामदान देतो परमात्मा, या दासावर दया करा, अशी मी नेहमी सत्संग झाल्याच्या नंतर अर्जी लावत होतो. आणि मी मग सोडून दिलं, सर्व सोडलं, घरी बोलवलं सर्व शिष्याला, त्याला सांगितलं आजपासून मी तुमचं गुरु नाही आहे, तुम्हाला जर याच्या पुढे जर बायचं जीवाचं कल्याण करायचंय आणि या 184 जर मुक्त व्हायचंय तुम्हाला, तर तुम्ही त्यावेळेस त्या साधना चॅनलवर सत्संग येत होते ते सांगितलं मी त्याला, जे माझे भक्त होते माझे शिष्य होते त्याला बोलवलं, त्याला सांगितलं की हे ज्ञान ऐका आणि तिथं नामदान घ्या. आजपासून मी कोणाचं गुरु नाही आहे, कोणाचं काही नाही, आजपासून मी दास आहे, रामपालजी महाराजाचा दास आहे असं त्याला सांगितलं. त्याला पूर्णाचं स्वयंपाक केलं, घरी सर्वाला जेव घातलं आणि पुन्हा इकडे यायच्या अगोदर लय मोठा एक औडंबर कार्यक्रम केला. आणि ते कार्यक्रम कमसे कम 4-5 हजार लोकांचा. आणि ती रामनवमीचं जो कार्यक्रम भागवत सप्ताह घेतला आणि त्याच्यातनी जे संध्याकाळी हे होत होते आपले कीर्तन होत होते, त्या जागेवर मी इकडे जे गुरु बनलेले होते आणि ती भागवत करत होते, ते सत्संग करत होते, नामदान करत होते आणि असे 4-5 महाराज बनलेले होते कबीर पंथाचे. त्या सर्वाला आमंत्रण दिलं, त्याला सर्वाला सांगितलं की तुम्ही माझ्या इथं तुम्हाला आमंत्रण आहे, तुम्ही ज्ञानचर्चाले सत्संग करायला या इथं. आणि त्याईनं सर्वांनी तिथं आल्याच्या नंतर या परिसरामध्ये जे होते गुरु आपल्या कबीर पंथाची सर्वाला तिथं घेऊन त्याच्या समोर मग ते सुरू केलं. एकच अभंग म्हणत होतो त्याच्या समोर, एक बाणी म्हणत होतो धर्मदासाची, पग बिन पंत मार्ग बिन मार्ग, कोणाला ते सांगता येत नव्हतं. त्याला मग ते झाल्याच्या नंतर कमसे कम मग तिथून मग परमात्माला मी विनंती केली, हे परमात्मा मला आता एवढ्या दूर आहे हरियाणा, तेवढ्या दूर मी कसं पोचू शकेल, मी कधी पाहिलं नाही, मी कधी विचार केला नाही आणि इथं कसं पोचेल. मग आम्हीच त्या आजूबाजूच्या गावातले जे त्या बन्शीलाल महाराजाचे शिष्य होते त्या सर्वांनी एक मेळाव घेतला, मेळाव घेऊन तयारी केली तिथं जायची. आणि मग आम्ही अशा रूपातनी संत रामपालजी महाराजाच्या सतलोक आश्रमात पोचलो सरजी. तिथं पोचल्याच्या नंतर तिचं माऊल बनलं, पाहिलो की खरोखर हीच भक्ताचा माहेर आहे, हे सतलोक आहे. कारण तिची अवस्था पाहिल्याच्या नंतर आणि सर्व भगतजी म्हणत होते सतसाहेबजी, भगतजी, सतसाहेब सतसाहेब. आणि तिथून बोलणं अमृतासारखं भक्ताचं आचरण बोलणं हे होऊन फार प्रभावित झालो. आणि माझ्यावर संत रामपालजी महाराजानं एवढी असीम दया केली की मला परमात्मा भेटले मनुष्य शरीर, मनुष्य देहात, माणसाच्या रूपात. ते दिवस होता की 23/5/2013 या दिवशी परमात्मा मला नामदान भेटलो. आणि जो मेरे गुरुदेव भगवान दियो काठ काल की फाशी, आणि माझ्या गळ्यावर जी काळाची फाशी होती आणि ती परमात्म्यानं संत रामपालजी महाराजानं त्यानं माझ्या डोक्यावर हात ठेवलं, मला आशीष दिलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही बरवलाला जाऊन घेतली
आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सद्भक्ती कळाली आणि आपण सद्भक्ती करायला लागले. तर ही सद्भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? हा सरजी, आणि हे मला प्रथम नाम भेटल्याच्या नंतर माझे जो 2 लेकरं आहेत त्याला बी दुसऱ्या वेळेस 4 वेळेस त्याचे जे नियम आहेत 4 वेळेस तिथं 4 महिन्यानंतर सतनाम मिळत होतं. तिथपर्यंत प्रथम नामाची अशी कसोटीनं नामस्मरण केलं, नाम जप केलं. आणि जी आमची 2 पोरं होते त्याला बी सोबत घेऊन गेलो नामदानासाठी. आणि त्यावेळेस आम्हाला सतनाम प्राप्त व्हायचं. आणि त्यावेळेस सरजी, आमची घरची भगतमती, त्याला सोबत नेलो तो पहिल्या सुरू, आणि लेकराला मागून नेलो. ज्यावेळेस सतनाम भेटायचं आम्हाला त्यावेळेस का झालं, रात्रीला आम्हाला होश मावल्या जात नव्हतं. उद्या आपण बरवाल्याला जायचं हे आणि तिथं जाऊन आपल्याला सतनाम प्राप्त होणार आहे. आणि मग ती आनंद आम्हाला सांगता येत नव्हतं. तर त्या रोजी रात्री का झालं, आमच्या भगतमतीच्या मायादासी म्हणून आमची भगतमती, तिच्या स्वप्नात संत रामपालजी महाराज आले. येऊन त्याला बसवलं आणि बसून सांगितलं, बेटा मैं तेरे को यहाँ सतनाम का दान करता हूँ, तो सुन तेरे को सतनाम देना है. त्याला बसवलं आमच्या घरच्या भगतमतीला आणि घरीच सतनाम दिलो. आणि घरी सतनाम दिल्याच्या नंतर मग सतनाम झाल्याच्या दिलं रात्री स्वप्नात. सकाळी ती भगतपती उठली, आम्हाला म्हणे, भगतजी रात्री गुरुजी आलते, मला दर्शन झालं गुरुजीचं. म्हणलो आपण जास्तीत जास्त ध्यास करायला लागलो परमात्म्याचा. आपल्याकडून लय मोठ्या चुका झालेल्या आहेत. गुरुपदावर बसलो होतो आपण. म्हणजे आसंगाचा संघा याच्यात लय अन्याय झालेले आहे. पण आता त्यातून इतरण्यासाठी बापा करीत उपाय, तर हे उपाय झालेले म्हणलं आपल्याकडून. तर म्हणलं तुला म्हणून गुरुजीचं ध्यान येते, रामपालजी महाराजाचं ध्यान येते, संत रामपालजी महाराजाचं. नाही म्हणले, मला सतनाम दान केलं म्हणे स्वप्नात येऊन. मग ती ध्यानात घेऊन आम्ही तिथं इथून वाशिमहून बसलो तर रोहतकचं तिकीट काढलं. रोहतकचं तिकीट काढल्याच्या नंतर त्यावेळेस भगतजी जीनवर उतरत होतो आम्ही. आणि त्यावेळेस रोहतकहून पॅसेंजर धरून जीनवर जात होतो. आणि नवीन आम्हाला काही माहिती नव्हतं. त्यावेळेस काही भगतजी नवीन सोबत नेले होते. त्यावेळेस काय झालं, ते गोरखधाम एक्सप्रेस जात होती पण ती जीनवर उभी नव्हती राहत. हे भगतजी त्याच्यात बसले, नवीन भगतजी. काही भगतजी बसले, आमची भगतमती बसली, आमचे एक मुलगा बसला, एक मुलगावर मी खाली राहिलो. तो भगतमती आमची त्या दरवाज्यात आली रेल्वेच्या, आणि दरवाज्यातून आम्हाला पाहिलं, तुम्ही का खाली राहिले. आणि स्टार्ट झाली गाडी स्टार्ट झाल्याच्या नंतर त्याला म्हणलं, तुम्ही समोर उतरा, आम्ही मागून येतो. एवढ्यात ते आत गेलायला गेली. ती चहावाल्यानं उडी मारली कॅटली घेऊन. उडी मारल्याच्या नंतर त्याच्या धक्क्यानं आमची भगतमती खालं, त्या पायऱ्या रेल्वे चढायच्या असतात त्या पायऱ्याच्या खालं पडली. आणि ती धरायचं जे हे असते लोखंडाचं, ते त्याला असं हातात घालून कमसे कम 200 ते 300 मीटर आमची भगतमती घासत चालली. असं दृश्य मी पाहायला लागलो. लगेच प्रथम नामाचं स्मरण केलं, हे परमात्मा, हे दयावंत, हे विश्वापक, आता आम्ही तर इथं सतनामासाठी आलो. आम्ही तुमची महिमा ऐकून महाराष्ट्रापासून 1800 किलोमीटर एवढ्या दूर आलो. आणि हे मुर्दा कसं नेऊ परमात्मा, इथून दया कर या दासावर, असं परमात्म्याला अर्जी लावली. आणि प्रथम नामाचं स्मरण केलं. आणि प्रथम नामाचं स्मरण केल्याच्या नंतर सरजी, आणि ती 300 मीटर घासती गेली. तर मला वाटलं कमरीपासून तुकडे झाले असं मला ती भास होत होतं, कारण मी डोळ्यानं पाहत होतो. आणि मग परमात्मा आले आणि सफेद कपड्यात परमात्मा येऊन चालू ट्रेनमध्ये, आणि त्या भगतमतीला अशी दोन्ही हात धरले आणि उचलून वर ठेवलं. आणि त्याला सांगितलं, माई आप तेरे को कुछ भी नहीं होगा, चल तेरे को कुछ भी नहीं, आप बचा लिया, तेरे को कुछ नहीं होता. लगेच रेल्वे जाग्यावर उभी राहिली. भगतजी जाग्यावर उभी राहिली तर आम्ही पळत सुटलो. तर त्या पोलीसवाल्यानं त्या चहावाल्याला मारलं तिथं. आम्ही गेलो, त्यानं प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले तर दृश्य कसं घडलं. आणि आम्ही गेलो आत आणि पाहिलो तर मी हालत असो, माझं हृदय भरून आलं होतं की हे परमात्मा. जाऊन पाहिलो तर पाहिल्याच्या नंतर त्या भगतमतीला एवढं खरूच नाही, थोडीशी एवढं इथं मांडीवर घासली होती आणि थोडे एवढे कपडे फाटलेले होते. याच्या व्यतिरिक्त त्या भगतमतीला कोणत्या प्रकारची विजा झालेली नाही. मी म्हणलं, जय हो बंदी छोडकी, हे परमात्मा, आज तू परमात्मा आहे, वाचवलं. मग पूर्ण डब्बा छानला आम्ही, कोण्याच डब्यात ते दिसले नाही.
एवढं मोठं त्यावेळेस अनुभव झाला आम्हाला गुरुजीचं. आणि त्यावेळेस अनुभव झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर परमात्म्यानं भक्ती सुरू असता मला थायरॉईडची शिकायत झाली. थायरॉईडमुळं माझं वजन वाढलं. 1 क्विंटल 18 किलो वजन झालं माझं. आणि मी स्वतः ज्या ठिकाणी परमात्म्याचं आपण फोटो लावतो आणि तिथं दिवा लावतो त्या ठिकाणी आरजी लावली, हे परमात्मा, या दासाला हे रोग झालेले आहे, हे शरीर जड झालेलं आहे, चाललं तर श्वास भरून येते, ही तकलीफ व्हायला लागलेली, मला माझ्यावर दया करा आणि मला भक्ती द्या. भक्ती दान दीजिए देवन के देवा हो. आणि भक्ती मागितली परमात्म्याला. लगेच माझं कम से कम 20 दिवसाच्या आत पुन्हा म्या काट्यावर वजन पाहिलं तर माझं 18 किलो वजन कमी झालं सरजी. आणि 18 किलो वजन. आणि ह्या परमात्म्याला मला राहत दिली. माझ्या पायावर शरीरावर सुजन येत होती, ती सुजन बंद झाली. आणि तिसरा अनुभव तुम्हाला सांगायचं, तिसरा अनुभव असं की मला बोलता बोलता गळ्यातनी अशी खरखरी यायची, तर मी परमात्म्याला ती बी अर्जी लावली. परमात्म्यानं मला ते पूर्ण साफ केलं, पूर्ण त्या दुखातून नष्ट केलं. ओ भगतजी, हे झाल्याच्या नंतर गावात 40 वर्ष परमात्म्यानं त्यावेळेस 2013 पासून असं ठाट केलं दासाचं की कम से कम 18 लाखाचं घर केलं. सर्व सुखाला काही वाण नाही. सर्व आर्थिक बाजू आणि शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि सर्व मला परमात्म्यानं ते सुखात ठेवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने जे आपले पूर्वीचे गुरुबंधू होते किंवा जे आपले नातेवाईक आहे, आप्तेष्ट आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, यांना आपण काय संदेश द्याल? मी सर्वाला हे सांगू, जी माझे बंधू आहेत, माझे सोयरे आहेत, माझे गणगोत आहेत, माझे इष्टमित्र आहे, सर्वाला हे सांगेल, सकाळच्या पायी माझी विनवणी मस्तक चरणी ठेवून या. कारण तुम्ही जे ऐकायला लागलेले आहेत टीव्हीवर आज या दासाचं इंटरव्ह्यू, आणि श्रोते वक्त तुम्ही ज्ञानाची अंजनं खऱ्या पारकून बांधा गाठी. कारण आज असं झालेलं आहे, हे प्राईम टाईम आलेलं आहे आणि इथं भक्ती केल्याशिवाय तरणोपाय नाही आहे. तर धनियाचा माल फोडिले भांडार तेथे मी हमाल भारवाई. मी परमात्म्याचं सद्गुरूचं संत रामपालजी महाराजाचं हमाल हो, याईनं जे बोलवलं तेवढं मी बोललो इथं. आणि सर्वाला ही विनंती आहे, आग्रहाची विनंती की आज सर्व चॅनलवर पहा, सत्संग सुरू आहे आणि खालं पट्टी येते, त्याच्यावर नंबर येतात, ती नंबर घेऊन तुम्ही फोन करा. आणि फोन केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण भारत वसात नामदान केंद्र खोललेले प्रत्येक जिल्ह्यात, आणि त्या जिल्ह्यातलं तुम्हाला जवळचं नामदान तुम्हाला भेटल, तिथं ती तुम्हाला सुविधा प्राप्त होईल आणि ती सुविधा प्राप्त करून आपलं कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदानाचं केंद्र ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. तर ज्या कोणी व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल, ती व्यक्ती त्या नंबरवर फोन करून नामदीक्षा घेऊ शकते. परंतु मला असं विचारायचं आहे की ही जी नामदीक्षा संत रामपालजी महाराज आज देत आहेत, त्या नामदीक्षेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो आणि किती चार्ज त्यासाठी आकारला जातो? सरजी, कोणत्या प्रकारचं खर्च येऊ शकत नाही आणि चार्ज कोणत्या प्रकारचं लागत नाही. आणि तिथं नामदान केंद्रावर गेल्याच्या नंतर जी सामुग्री लागते आणि ती सामुग्री मोफतमध्ये मिळते. फोटो मिळते, पुस्तक मिळते, जे काही ते सामुग्री आहे ते मोफतमध्ये, और नामदान बी मोफतमध्ये मिळते. कोणत्या प्रकारचं खर्च लागू शकत नाही आणि तुम्ही अवश्य हे घेऊ शकता. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.